नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जर तुम्ही इंट्राडेसाठी स्टॉक सिलेक्ट करताय आणि त्या स्टॉकमध्ये कुठलीच मूवमेंट येत नाहीये, साईडवेज मूवमेंट बघायला मिळते आणि अल्टिमेटली तुम्हाला 3 वाजता तो स्टॉक स्क्वेअर ऑफ करायला लागतो किंवा समटाईम्स असंही होतं की तुम्ही तो स्टॉक घेतलाय आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे स्टॉप लॉस हिट झालेला आहे. सो तुम्हाला प्रश्न पडतो की असे कोणते स्टॉक आहेत किंवा असा डे जर मला आधीच ओळखता आला की ह्या स्टॉकमध्ये उद्या एक ट्रेंडिंग मूव बघायला मिळू शकते. सो हे सगळं शक्य आहे का? तर येस, हे सगळं शक्य आहे. आणि मी आज तुमच्याशी असा स्क्रीनर किंवा असा एक स्कॅनर शेअर करणार आहे की जो आजच तुम्ही बघू शकता की उद्या या स्टॉकमध्ये एक ट्रेंडिंग मूव येण्याचे चान्सेस तुम्हाला दिसतात. म्हणजे स्क्रीनरमध्ये जर ते स्टॉक आले तर चान्सेस आहेत की उद्या त्या स्टॉकमध्ये एक ट्रेंडिंग मूव बघायला मिळू शकते. ऑब्विसली तुम्हाला ट्रेड करताना नक्कीच जे काही कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत किंवा जो काही तुमचा सेटअप आहे तो बघूनच तुम्हाला ट्रेड प्लेस करायचा आहे. फक्त तुम्हाला स्कॅनर या बाबतीत इन्फॉर्मेशन देतो की हा स्टॉक ट्रेंडिंग असण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ठीक आहे. सो चला तर माझ्या लॅपटॉप स्क्रीनवरती आपण कन्सेप्ट सुद्धा डिस्कस करूया आणि स्क्रीनर सुद्धा कसा वापरायचा आणि कसे स्टॉक फाइंड करायचे जे उद्या ट्रेंडिंग मूव देऊ शकतात ते. चला तर मग आपण डिस्कस करत होतो की आजच्या दिवसाला मला कळू शकेल का की उद्या कोणते स्टॉक ट्रेंडिंग असू शकतात. तर ह्यासाठी आपण जो कन्सेप्ट वापरणार आहे तो कन्सेप्ट आहे इनसाइड सीपीआरचा कन्सेप्ट. सो हा कन्सेप्ट आपण ऑलरेडी आपल्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. 2 डे सीपीआर रिलेशनशिप जेव्हा आपण डिस्कस केलं होतं तेव्हा. आणि हा कन्सेप्ट असा आहे की जर का इनसाइड सीपीआर असेल म्हणजे कालचा सीपीआर इतका मोठा आहे आणि आजचा सीपीआर बरोबर त्याच्या आतमध्ये जर बसत असेल तर चान्सेस आहेत की आजचा दिवस माझा ट्रेंडिंग असू शकतो. सो हे सेम बिहेवियर आहे जे आपण नॅरो सीपीआरच्या बाबतीत डिस्कस केलेलं आहे. कारण की नॅरो सीपीआर जर असेल तरी सुद्धा तो दिवस ट्रेंडिंग असण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणजे प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ठीक आहे. सो हा एक स्क्रीनर आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या स्क्रीनरचं हा स्क्रीनर बेसिकली तुम्हाला एंड ऑफ द डे स्क्रीनर आहे. ठीक आहे. सो दिवसाच्या शेवटी म्हणजे 3:30 वाजल्यानंतर कधीही हा स्क्रीनर तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला स्टॉक्स येतील, ओके, जसं की इथे जे काही स्टॉक्स येतील ते तुम्ही बघू शकता की नेक्स्ट डे साठी ते एक ट्रेंडिंग मुवमेंट देत आहेत का आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे सेटअप प्लॅन करू शकता ती ट्रेंडिंग मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी. ऑलराईट. सो आता मी इथे बॅक टेस्टिंग डेटा बघू शकते. लाईव्ह डेटा आपण डिस्कस करू शकत नाही सेबीच्या रेग्युलेटरीनुसार. सो आपण आता इथे या स्क्रीनरचं या स्कॅनरचं आपण टेस्टिंग करूया. सो बेसिकली जर मी 5 तारखेचा, आता हा 5 सप्टेंबरचा बार आहे, ओके, म्हणजे 5 सप्टेंबरला एंड ऑफ द डे हे स्टॉक दिलेले होते. ओके. सो आपण जस्ट 1 बाय 1 जाऊन चेक करूया की 8 सप्टेंबरला त्यांनी अशा प्रकारची काही आपल्याला एक्सप्लोजिव्ह मूव दिलेली आहे का किंवा ट्रेंडिंग मूव दिलेली आहे का. सो 5 सप्टेंबरला एंड ऑफ द डे आपल्याला मिळत आहे, म्हणजे 6 सप्टेंबरला ऍक्च्युली आपल्याला ट्रेडिंगसाठी वापरात येईल. म्हणजे एकदा पहिले तर आपण चेक करूया की का 6 सप्टेंबर. मी ऍक्च्युली बेसिकली ओके, ठीक आहे. सो डेली सीपीआर माझा लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की 5 सप्टेंबरला एंड ऑफ द डे हा एक्साइड इंडस्ट्रीज हा स्टॉक आपल्याला मिळालेला आहे. सो 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर. सो 6 सप्टेंबरला माझा इनसाइड सीपीआर होता. ओके. सो इनसाइड सीपीआर होता आणि 5 सप्टेंबरला जर आपण बघू शकता की एक साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली होती. सो मेनली इनसाइड सीपीआर किंवा नॅरो सीपीआर आपल्याला तेव्हा बघायला मिळतात जेव्हा आपल्याला आधीचा एक दिवस हा एक साइडवेज किंवा नॅरो रेंज मध्ये ट्रेड झालेला असेल तेव्हा हे फॉर्मेशन होतं. आणि जेव्हा रेंजचा ब्रेकआउट किंवा ट्रेंड लाईन ब्रेकआउट किंवा अगदी तुम्ही 20 EMA सुद्धा कदाचित वापरू शकता. सो 20 EMA सुद्धा एंट्रीला इथे वापरू शकता. सो अशा पद्धतीने कुठल्याही तुमच्या सेटअपनुसार किंवा प्रिव्हियस डे हायचा ब्रेकआउट, एखादं प्रॉपर कॅन्डल स्टिकचं फॉर्मेशन, सो अशा पद्धतीने इथे तुम्ही लॉंग जाऊ शकता
आणि डेचा लो हा तुमचा स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता मिनिमम 1:2 आणि इथे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने 1:3 किंवा ट्रेल सुद्धा करू शकता ऍज पर जे काही तुम्ही सिस्टीम वापरत असाल त्यानुसार ट्रेलिंग मेथड सुद्धा तुम्ही वापरू शकता. सो हा एक स्टॉक आपल्याला 6 सप्टेंबर साठी ट्रेंडिंग असू शकतो ह्या प्रोबॅबिलिटी मध्ये मिळाला होता. लेट्स चेक अनदर स्टॉक MFSL. ठीक आहे. सो MFSL हा सुद्धा एक 5 सप्टेंबरला एंड ऑफ द डे आपल्याला मिळालाय. ऑलराईट. सो आपण पहिले जाऊन बघूया की 6 सप्टेंबरला इनसाइड CPR होता का. सो हा 5 सप्टेंबर आहे. एक तर पहिली कंडिशन ही आहे की 5 सप्टेंबर माझा काइंड ऑफ कन्सॉलिडेशन किंवा असं काही आहे का. तर थोडंसं डाऊन ट्रेंडिंग आपल्याला इथे एक मुवमेंट मिळालेली आहे जर मी अशी ट्रेंड लाईन इथे ड्रॉ केली तर. ओके. सो काइंड ऑफ एक चॅनल आपण ज्याला म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने एक चॅनलचं फॉर्मेशन सुद्धा झालेलं होतं आदल्या दिवशी. आपण एक्झॅक्टली हे मार्किंग करून घेऊया कालच्या दिवसाचं. आणि खरोखर आजचा जो दिवस आहे जो 8 सप्टेंबर कारण की आपल्याला 5 सप्टेंबरच्या एंडला मिळालाय म्हणजे 8 सप्टेंबर मंडे ऍक्च्युली होता. सो त्याच्यामुळे हा इनसाइड CPR आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की जेव्हा ह्या रेंजचा ब्रेकआउट दिलाय अप साइडला तेव्हा आपण इथे लॉंग जाऊ शकतो का. सो एंड ऑफ द डे इथे जेव्हा आपल्याला एक ब्रेकआउट मिळालेला आहे सो मिनिमम मला 1:2 मी टार्गेट करू शकते किंवा मी ट्रेल करू शकते. इथे मला 1:2 पेक्षा आय गेस जास्त रिवॉर्ड मिळालेला नाहीये पण 1:2 और 2.5. सो एक्झॅक्टली मी किती रिवॉर्ड घेऊ शकते हे थोडंसं बॅक टेस्टिंग आणि फॉरवर्ड टेस्टिंग करून तुम्हाला बघायला लागेल. कदाचित काही वेळेला तुम्हाला 1:3 मिळेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मिळेल. काही वेळेला तुम्हाला 1:2 मिळेल. सो मी ऑलवेज जसं सांगते की 1:2 ला तुम्हाला काही क्वांटिटी काही प्रमाणात तरी क्वांटिटी बुक करायला पाहिजे कारण की तिथून पुढची जी मूव आहे ती आपल्याला माहिती नाही की कितपत मिळू शकते किंवा नेहमी मिळूच शकते असं नाही. ओके. सो अजून एक स्टॉक बघूया भारत फोर्ज सेम डे साठी. ठीक आहे. सो परत एकदा 5 सप्टेंबरचा आपण चार्ट बघतोय. 5 सप्टेंबरला एंड ऑफ द डे मिळालाय आणि सी हाऊ ब्युटिफुली जर तुम्ही इथे पाहू शकत असाल तर 8 सप्टेंबरला इनसाइड CPR आणि इथे परत जर आपल्याला ट्रेंड लाईन मार्किंग करायच्यात तर पहिल्याच कॅन्डलनी खूप ब्युटिफुली ट्रेंड लाईनच्या वरतीच ब्रेकआउट प्रिव्हियस डे हायचा ब्रेकआउट दिलेला आहे. सो स्ट्रॉंग बुलिशनेस दाखवलेला आहे. सो पहिल्या कॅन्डल नंतर लगेचच एंट्री आपण इथे मार्क करू शकतो मिनिमम 1:2 आणि फर्दर तुम्ही ट्रेल करू शकता. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला खूप एक्सप्लोजिव्ह ज्या मूव्ज आहेत किंवा ऍटलिस्ट आपल्याला एक दिवस आधीच या गोष्टीचं प्लॅनिंग करता येतं की कोणते स्टॉक आहेत की जे उद्या ट्रेंडिंग असण्याचे चान्सेस आहेत हा स्क्रीनर वापरून. ओके. आता आपण जस्ट अजून एक व्हेरिफिकेशनसाठी अजून एखादा दिवस चूज करूया. 1-2 स्टॉक अजून एकदा बघूया. मी 29 सप्टेंबरला आलेले आहे. सो 29 सप्टेंबरला बजाज फायनान्स आपल्याला मिळाला होता. एकदा चेक करूया. सो 29 सप्टेंबर 29 सप्टेंबरला एंड ऑफ द डेला म्हणजे बेसिकली नेक्स्ट डे साठी आपण हा वापरणार आहे. ओके. सो इथे इनसाइड CPR होता आणि अगेन आदल्या दिवशी आपण बघू शकता की एक साइडवेज ऍक्शन आपल्याला प्राइस बघायला मिळालेली आहे. साइडवेज प्राइस मुवमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे. फर्स्ट कॅन्डलनीच प्रिव्हियस डेचा जो काही ट्रेंड लाईन आहे त्याचा ब्रेकआउट दिलेला आहे. सो आयडियली आपण इथे लॉंग जाणार विथ द स्टॉप लॉस बिलो दिस कॅन्डल. ओके. आणि मिनिमम आपण एक्सपेक्ट करणार आहे की 1:2 ची मूव आपल्याला बघायला मिळू शकते. सो स्टॉकनी आज मूव दिलेली नाहीये. ओके. सो या सिनारिओमध्ये आपलं 3 वाजताचा स्क्वेअर ऑफ होईल. अगेन व्हेरी स्मॉल प्रॉफिटच आपण बुक करणार आहे इथे. पण इथे आपला 3 वाजता जर आपण इथे एंट्री घेतली असती तर आपण 3 वाजता स्क्वेअर ऑफ केलं असतं. ओके. सो नेक्स्ट इज सेल SAIL.
परत एकदा आपण 29 सप्टेंबरचा सेल स्टॉक बघतोय, 29 च्या एंड ऑफ द डेला, म्हणजे 30th ऑफ सप्टेंबर. आणि इथे आपण बघू शकतो की ट्रेंड लाईन कशी फॉर्म होते. एक ट्रेंड लाईन जस्ट फॉर द सेक ऑफ की तुम्हाला एंट्रीज प्लॅन करायच्यात, किंवा मे बी तुम्ही एक बेटर दुसऱ्या वेनी सुद्धा एंट्रीज प्लॅन करू शकता. ओके. सो इथे तुम्ही बघू शकता जिथे माझी ट्रेंड लाईन छान ब्रेकआउट झाली आहे, किंवा किंवा इथे सुद्धा झालेली आहे. सो इन दॅट सिनारिओ की इथे जरा स्ट्रॉंग ब्रेकआउट आहे, सो अशा सिनारिओ मध्ये ह्या मोठ्या कॅन्डलचा खालचा मी स्टॉप लॉस ठेवून मिनिमम 1:2 मी इथे टार्गेट करू शकते आणि मी ट्रेल करू शकते. सो इथे बघायला गेलं तर 1:3 सुद्धा मिळालेला आहे. आणि अशा ब्युटिफुल पद्धतीने आपल्याला आदल्या दिवशीच स्टॉकचं स्कॅनिंग करता येतं. जे स्टॉक उद्या ट्रेंडिंग असण्याचे प्रोबॅबिलिटी जास्त आहे. सो नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हा स्कॅनर वापरा, त्याचं बॅक टेस्टिंग करा, त्याचं फॉरवर्ड टेस्टिंग करा, आणि तुमचे काय व्ह्यूज आहेत, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे हे हा स्कॅनर यूज करताना हे मला नक्की सांगा. अजून एक सिक्रेट थोडासा इथे मी तुम्हाला सांगते. जर का इनसाइड सीपीआर सुद्धा आहे आणि तोच सीपीआर जो इनसाइड सीपीआर आहे तोच सीपीआर जर नॅरो सीपीआर आहे, तर सोने पे सुहागा म्हणजे खूप चांगला एक ट्रेंडिंग मूव आपल्याला बघायला मिळू शकते. सो हा एक हाय प्रोबॅबिलिटी सेटअप आहे. नक्की ह्या गोष्टींचं टेस्टिंग तुम्ही करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू अँड बाय बाय.